नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे आपल्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये. तर चला आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला, अंड्याची भुर्जी कशी बनवतात ते मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघूया. हे बघा, इकडे लसूण घेतले, कोथिंबीर घेतली, टमाटे घेतले आणि हे 2 कांदे घेतले मोठे मोठे. आणि इकडे 6 अंडे घेतली आहे. इकडे तिखट, मीठ, हळद आणि हे तेल. चला मग आता सुरुवात करूया आपण रेसिपी. इकडे कढई ठेवली तापायला. हे बघा, आता आपली कढई चांगली तापली आहे. त्याच्यामध्ये तेल टाकूया. त्याच्यानंतर तेल तापले आपलं चांगलं. त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं. जिरं काही नाही टाकलं पण तरी चालतं, पण मी टाकून दिलं आता. आणि हे लसूण, आता जिरं लसूण चांगलं लाल होऊ द्यायचं. आता कांदे टाकूया. आता हे कांदे चांगले असं गुलाबी कलर होईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा, आता गुलाबी कलर होईपर्यंत चांगलं होऊ द्यायचं. हे बघा, आपला कांदे चांगले लाल होत आहे. तोपर्यंत आपण अंडे फोडून घेऊ ताटलीमध्ये. असं एक एक करून टाकलं तरी चालतं, पण मी आता फोडून घेते. कसं म्हणजे सोपं पडतं आपल्याला. हे बघा, आता आपले कांदे चांगले लाल झाले गुलाबी कलरचे. त्याच्यानंतर आपण आता टमाटे टाकूया. टमाटे बघा, कुणाला आवडता कुणाला आवडत नाही, त्याची मर्जी असते. तुम्ही नाही टाकले तरी चालेल, पण मी आता टाकते. म्हणजे चांगली लागते पाहिजे, अशी सुकी सुकी नाही लागत, खायला चव लागते मस्त. त्याच्यामुळे मी टाकते. नेहमी टाकते मी. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं, थोडं टाकायचं फक्त नावापुरता. कारण की टमाटे कांदे लवकर मऊ होतात. हे बघा, हे बघा, आपले कांदे टमाटे सगळे मस्त मऊ झाले एकदम. त्याच्यानंतर हे तिखट, मीठ, हळद घेतलेली ना, ते घेते मी आता. ते टाकते आता. त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर हे अंडे फोडले बघा, हे अंडे फोडून घेतले, ते टाकतात मी आता. हे कसं फोडले ना मग सोपं पडतं आपल्याला. असं एक 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 करून टाकलं तरी चालतं. चांगले ज्यूस करून घेऊ आता. चांगला हलवून घेऊ. बघा, आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ. हिरवीगार कोथिंबीर. बघा, आपली अंड्याची भुर्जी आता तयार झाली. 2 मिनटामध्ये होणारी साधी सिंपल अंड्याची भुर्जी. नक्की करून बघा कशी वाटते तुम्हाला, काय वाटते. चला, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडली असेल तर माझी सासूसून रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.